Okay. Now we'll see what is the water resource engineering discipline. बघा, water resource engineering means the measurement, utilization and development of water resources for agricultural, municipal and power generation purpose. It mainly includes irrigation engineering and design of hydraulic structures like dams, canals, etc. Water resource engineering deals with planning, designing and developing water resources by constructing several hydraulic structures like dams, barrages, hydropower stations, कॅनॉल, पाईप नेटवर्क एटसेट्रा. मग बघा, वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग ही जी ब्रँच आहे, तर या वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग ब्रँचमध्ये आपल्याला कशाचा स्टडी करायचा आहे? वी हॅव टू स्टडी अबाउट द अवेलेबल वॉटर रिसोर्सेस. जे अवेलेबल वॉटर रिसोर्सेस आहेत त्याचं आपल्याला काय करायचं आहे? स्टडी करायचं आहे. अगेन सेकंड पॉईंट इज दॅट वॉटर रिसोर्सेस आपल्याला काय करायचे? वी हॅव टू प्रोव्हाइड द वॉटर रिसोर्सेस टुवर्ड्स द ॲग्रिकल्चरल असतील तर, किंवा ॲग्रिकल्चरसाठी जे रिक्वायर्ड वॉटर आहे ते आपल्याला काय करायचं आहे? प्रोव्हाइड करायचं आहे. कुठून? नदीपासून, डॅमच्या रिझर्वायरपासून जे की पाणी आहे ते पाणी आपल्याला थ्रू द रिव्हर, रिव्हर थ्रू कॅनॉल्स आणि कॅनॉल थ्रू द आपले ॲग्रिकल्चर, म्हणजे आपल्या क्रॉपना ते पाणी मिळालं पाहिजे. असं आपल्याला काय करायचं आहे? वी हॅव टू make a plan, we have to develop such a plan, and according to that we have to provide the water towards the agricultural क्रॉप्स. नेक्स्ट पॉईंट येतो त्या बघा या ठिकाणी, इट मेनली इन्क्लूड्स द डिझाईन ऑफ हायड्रॉलिक स्ट्रक्चर्स. आता बघा, हायड्रॉलिक स्ट्रक्चर एखादा डॅम साईट आहे, तर डॅम साईट आपण कशासाठी डिझाईन करतो किंवा कन्स्ट्रक्ट करतो? व्हॉट इज द बेसिक एम ऑफ द डॅम? तर आपल्याला काय करायचं आहे? वी हॅव टू स्टोअर द वॉटर. आपल्याला वॉटर काय करायचं आहे? स्टोअर करायचं आहे रिझर्वायरमध्ये, डॅम्समध्ये. तर त्या ठिकाणी जर वॉटर, आपला हा जो पिक्चर खाली दाखवलेला आहे ते खाली पिक्चर आहे, त्यामध्ये हा एक डॅम सेक्शन आहे. तर या डॅमच्या मध्ये जे की कॉम्पोनंट असतात, तर त्या प्रत्येक कॉम्पोनंटचं डिझाईन कसं करतात, त्या कॉम्पोनंटचं नेमके फंक्शन काय आहे, तर या सगळ्याचा जो स्टडी आहे दॅट इज कम अंडर दिस वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग. आणि व्हॉट इज द बेसिक फंक्शन ऑफ डॅम? डॅम थ्रू आपण काय करतो? वॉटर, जेव्हा त्या ठिकाणी वॉटरची लेवल इन्क्रीज होणार आहे तेव्हा आपण काय करतो? गेट्स थ्रू किंवा स्पिलवे असतील किंवा गेट्स असतील जे की कॉम्पोनंट आहेत तुमच्या ब्रिजचे, कॉम्पोनंट आहेत तुमच्या डॅमचे, ते आपण काय करतो? त्या ठिकाणी ओपन करतो. तुम्ही ऐकलं असेल, फ्लड लेवल वाढली आहे, आपण म्हणतो एवढ्या मीटरनं वाढली आहे, एवढ्या मीटरने फ्लड लेवल वाढली आहे, तर त्यावेळेला हे गेट ओपन केलेलं आहे. ते कृष्णा नदीवरती असलेला डॅम किंवा कुठला पण डॅम असेल तर ते लेवल वाढली की काय करतात? गेट्स ओपन करतात. म्हणजे गेट ओपन करतात म्हणजे काय? ती गेट ओपन केल्यानंतर जी की रिझर्वायर मधले जे काही वॉटर आहे, तर ते वॉटरची फ्लड लेवल इन्क्रीज झालेली असते. तर तो फ्लड कमी करण्यासाठी आपण काय करतो? त्याचे जे काही गेट्स आहेत किंवा स्पिलवेज आहेत ते आपण ओपन करतो. आणि ओपन करून झाल्यानंतर त्या गेट्स थ्रू वॉटर काय होतं? बाहेर नदी थ्रू आपण काय करतो? थ्रू द कॅनॉल्स, आपण ज्या ठिकाणी ड्रॉट एरिया आहे त्या ड्रॉट एरियाला काय करतो? आपण वॉटर प्रोव्हाइड करतो. असं कंटिन्युअसली तर आपण करतोच प्रोव्हाइड. रिझर्वायर किंवा डॅमचं बेसिक एम काय आहे? तर वॉटर स्टोअर करून ठेवलं आणि ज्या ठिकाणी वॉटर कमी आहे ते आपण प्रोव्हाइड करणं, दॅट इज द बेसिक एम ऑफ द डॅम. बट इन द फ्लड एरिया, फ्लड जेव्हा येणार आहे त्यावेळेला सुद्धा, जेव्हा आलेलं आहे तेव्हा पण आपण हे गेट्स ओपन करून त्यामधलं जे जास्त जे वॉटर आहे, ते एक्सेस वॉटर आहे, ते आपण काय करतो? थ्रू द रिव्हर्स किंवा थ्रू द कॅनॉल्स आपण आपल्या ॲग्रिकल्चरला प्रोव्हाइड करतो. आणि त्याच्यासाठी जे रिक्वायर्ड प्लॅनिंग आहे, व्हॉट इज द डिझाईन, व्हॉट इज द प्लॅनिंग रिक्वायर्ड टू प्रोव्हाइड द वॉटर टुवर्ड्स द ॲग्रिकल्चरल क्रॉप्स, दॅट इज नथिंग बट दॅट होल पॅरामीटर्स कम अंडर दिस वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग. हा एक पहिला पॉईंट झाला. परत दुसरा पॉईंट जो आहे तो, जे की वॉटर आहे, तर त्या वॉटरपासून आपल्याला काय करायचं आहे? हायड्रो स्टेशन्स असतात किंवा हायड्रो पॉवर प्लांट असतो, तर त्याच्या थ्रू आपल्याला काय करायचं आहे? हायड्रो पॉवर प्लांट थ्रू जे वॉटर आहे ते जे वॉटर एका ठिकाणी स्टोअर करून ठेवलेलं आहे, एक पोटेन्शियल एनर्जी असते वॉटरमध्ये, स्टोअर करून ठेवले की पोटेन्शियल एनर्जी आहे. तर आपल्याला पंप्स आहेत किंवा मोटर्स आहेत, त्या थ्रू आपण काय करतो? त्या पाण्याचं कन्व्हर्जन आपण कायनेटिक एनर्जीमध्ये करतो आणि कायनेटिक एनर्जी थ्रू आपण काय करतो? इलेक्ट्रिसिटी जनरेट करतो. आणि जी इलेक्ट्रिसिटी आपल्याला मिळते, इलेक्ट्रिकल एनर्जी, जनरेटर थ्रू आपण कलेक्ट करतो आणि आपल्या घरी आपल्याला प्रोव्हाइड होती इलेक्ट्रिसिटी. म्हणजे बघा, वॉटर थ्रू आपण काय करू शकतो? इलेक्ट्रिसिटी पण जनरेट करतो. दॅट इज द सेकंड पॉईंट कम अंडर दिस वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग. मग ते कसं वर्क करतो? हायड्रो पॉवर प्लांट असेल तर त्याचं वर्किंग काय, त्याचं प्रिन्सिपल काय, हाऊ टू कन्वर्ट दिस पोटेन्शियल
पोटेन्शियल एनर्जी टू कायनेटिक एनर्जी, कायनेटिक एनर्जीचं परत इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कसं कन्वर्ट करतात, त्याच्यापासून इलेक्ट्रिकल एनर्जी कशी जनरेट होते, जनरेटरचा यूज करून त्या ठिकाणी आपली जी मेकॅनिकल एनर्जी होणार आहे तर त्या कायनेटिक एनर्जीचं आपण कन्व्हर्जन कशामध्ये करतो, तो इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये करतो थ्रू द जनरेटर्स. तर या सगळ्याचा जो स्टडी आहे तो स्टडी आपल्याला या ठिकाणी वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंगमध्ये येतो. अगेन इट इन्क्लूड्स द वॉटरशेड प्लॅनिंग, वॉटर हार्वेस्टिंग टेक्निक्स. बघा, वॉटर हार्वेस्टिंग टेक्निक, तर वॉटरशेड प्लॅनिंग म्हणजे काय किंवा वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे काय, पाणी अडवा पाणी जिरवा ही जी सिस्टीम आहे, ही जी मोहीम आहे, तर ती आपल्याला काय करायची, राबवायची आहे. समजा पाणी आता काय होतं, पाऊस पडतो, पाऊस पडल्यानंतर पाणी काय होतं, पूर्ण फ्लो होतं जमिनीवरती. पण तेच जर पाणी आपण जर अडवलं, तेच जर पाणी आपण जर आपल्या जमिनीमध्ये पूर्ण जर खाली ते काय झालं, ड्रेनेज झालं, वॉटर झिरपलं आपल्या जमिनीमध्ये, तर काय होऊ शकतं, त्या ठिकाणी आपल्या जमिनीची काय होऊ शकते, वॉटर लेवल इन्क्रीज होऊ शकते. आणि वॉटर लेवल जर इन्क्रीज झाली आपल्या जमिनीमधली तर काय होतं, ऑटोमॅटिकली जे की आपले बोरवेल आहेत किंवा आपली विहीर आहे, तर त्या विहिरीचं पाणी ऑटोमॅटिकली इन्क्रीज होतं. तर त्यासाठी ही जी मोहीम आहे किंवा याला म्हणतो की आपण वॉटरशेड प्लॅनिंग आणि वॉटर हार्वेस्टिंग टेक्निक, तर त्यासाठी आपल्याला जी मोहीम आहे ती पाणी अडवा आणि पाणी जिरवा, त्या थ्रू आपण काय करू शकतो, वी विल इन्क्रीज द वॉटर टेबल. आणि बिकॉज ऑफ दिस इन्क्रीजिंग वॉटर टेबल, आपल्या विहिरीमधली जी काही लेवल असेल किंवा बोरवेल्सची लेवल आहे वॉटरची, दॅट विल बी गोज ऑन इन्क्रीजिंग ऑटोमॅटिकली बिकॉज ऑफ दिस वॉटरशेड प्लॅनिंग. नेक्स्ट जो पॉईंट येतो तो सॉइल कन्झर्वेशन अँड सॉइल रिक्लेमेशन. तर बघा, काही काही ठिकाणी सॉइल कन्झर्वेशन्स, आता काय होतं की पाणी पूर्ण जेव्हा वाहत जातं जमिनीवरून, पाणी भरपूर पाऊस पडतो आणि पाणी आता वाहत आहे, तर त्यावेळेला काय होऊ शकतो, त्या पाण्याबरोबर आपली जी जमिनीवरची जी माती आहे ग्राउंडवरची, ती माती पण काय होत चालली, वाहत चालली आहे. तर दॅट इज ऑल्सो वन ऑफ द इफेक्ट ओव्हर हिअर फॉर द सॉइल कन्झर्वेशन. तर सॉइल त्यामुळे किंवा झाडं आहेत ज्या जमिनीवरची ती पण कमी होत चालली आहेत. फॉर द नॅचरल रिसोर्सेस ह्युमन काय करतो, त्याचे ॲडव्हान्टेज घेत आहे. तर त्यामुळे सॉइलचं जे कन्झर्वेशन आहे ते आता सध्या काय होते, कमी होते. नेक्स्ट जो पॉईंट आहे तो सॉइल रिक्लेमेशन. रिक्लेमेशन म्हणजे काय, एखाद्या ठिकाणी तर काय होते, पाणी जास्त होतं, आता नदीकडचे जे विलेजेस वगैरे आहेत किंवा, तर त्या ठिकाणी भरपूर जर पाऊस पडला तर खूप जास्त वेळ पाणी आहे ते कशामध्ये राहतं, त्यांच्या शेतामध्ये राहतं. आणि जितका वेळ पाणी त्यांच्या शेतामध्ये राहील तितकं काय होणार आहे, पीक जे आहे ते किंवा त्या जमिनीची किंवा त्या सॉइलची जी काही सुपीकता आहे ती काय होऊ शकते, त्या ठिकाणी कमी होऊ शकते. नेक्स्ट टाइमला ते जे पीक आहे त्या ठिकाणची जी जमीन आहे तर ते जास्त प्रमाणामध्ये क्रॉप्सचं आपल्याला काय मिळणार नाही, त्याच्यापासून ॲडव्हान्टेजेस मिळणार नाहीत. तर त्यासाठी आपल्याला काय करायला लागेल की वी हॅव टू गो फॉर द सॉईलमध्ये कुठल्या कुठल्या टाईपचे त्या ठिकाणी कंटेंट आहेत, इलेमेंट आहेत, त्याचा आपल्याला काय करावं लागेल, स्टडी करावं लागेल. आणि त्याच्या थ्रू आपल्याला जे सॉईलमधले जे काही इलेमेंट कमी आहेत तर त्याचे ॲडिशन करून आपण सॉईलची जी सुपीकता आहे ते आपण काय करू शकतो, वाढवू शकतो. तर हा जो पॉईंट आहे तो पण ह्या वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंगमध्ये येतो. का, तर बिकॉज ऑफ दिस इफेक्ट इज ड्यू टू द वॉटर ओनली. इफ एक्सेस वॉटर इज अवेलेबल इन टू द land, then what will be happen, then soil reclamation will be occur. And for this purpose we have to increasing the सॉइलची आपल्याला काय करायचं आहे, क्रॉपची डेव्हलपमेंट करायची असेल किंवा सेकंड थिंग इज सॉइलची सुपीकता वाढवायची असेल तर वी हॅव टू गो फॉर द selecting the soil, checking of the soil with respect to different element, and those elements are less into the soil that are required for the crops, that element we have to add into the soil, that is the soil reclamation. नेक्स्ट पॉईंट येतो तो हायड्रोलॉजिकल सायकल. आपला लास्ट लेक्चरला पण पॉईंट झाला होता हायड्रोलॉजी अँड द हायड्रोलॉजिकल सायकल. Hydrology is a part of water resource engineering. Hydrology includes the study of sources, measurement of the rainfall, study of rainfall, runoff, and the flood control. तर बघा, इन दिस स्टडी हायड्रोलॉजिकल सायकल, जी की हायड्रोलॉजिकल सायकल म्हणजे काय आहे, तर बघा, जी की इव्हॅपोरेशन होतं किंवा त्या आता बघा आपली रिव्हर आहे, तर रिव्हरमधले जे जेव्हा टेम्परेचर इन्क्रीज झालं तर काय होतं, टेम्परेचर इन्क्रीज झाल्यानंतर इव्हॅपोरेशन होतं वॉटरचं, आणि थ्रू दिस इव्हॅपोरेशन आपल्याला काय होतं, वॉटर लॉस पण होऊ शकतो. परत सेम असंच जर आपण जर रेनफॉल झाला, त्या रेनफॉलमध्ये आपल्याला जास्त रेनफॉल झालाय समजा, आणि त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, रेनफॉल किती झाला हे जर मेजर करायचं असेल तर त्या ठिकाणी एक इक्विपमेंट आहे, त्या इक्विपमेंटचं नाव आहे रेन गेज.
या रेन गेज थ्रू आपण काय करतो, वी हॅव टू मेजर द रेनफॉल अँड दॅट इज द इम्प्लाइज ॲज अ मेजरमेंट ऑफ रेनफॉल. तर त्यामध्ये जितका पाऊस पडलेला आहे तर त्या पावसाचं आपल्याला मेजरमेंट मिळतं. ते इक्विपमेंटचं नाव आहे रेन गेज अँड थ्रू दिस रेन गेज विल मेजर द रेनफॉल ऑफ द रेनफॉल ज्या ठिकाणी लँडवरती झालेला आहे त्या ठिकाणचा रेनफॉल आपण मेजर करू शकतो. ॲट एनी क्रॉस सेक्शन, कुठल्याही क्रॉस सेक्शनचा वी कॅन मेजर द रेनफॉल. सेकंड येतो की स्टडी ऑफ रेनफॉल. आता काही वेळेला असं होतं की एखाद्या ठिकाणी काही एरियामध्ये पाऊस पडतो, काही वेळेला कमी जास्त होतो, तर तो दॅट रिलेटेड स्टडी ऑल्सो या ठिकाणी वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंगमध्ये इन्व्हॉल्व केलेला आहे. आणि लास्ट पॉईंट इज द फ्लड कंट्रोल. तर फ्लड कंट्रोल करायचा आहे आपल्याला. एखादी डॅम साईट आहे तर त्याच्यावरचा फ्लड आहे तो कंट्रोल करायचा आहे. देन हाऊ टू कंट्रोल अँड रिक्वायर्ड प्लॅनिंग, रिक्वायर्ड डिझायनिंग, दॅट स्टडी इज ऑल्सो included into this water resource engineering. All of you understand? समजलं का सगळ्यांना what is this discipline, water resource engineering from civil engineering? Yes, ma'am. Ma'am. Yes, ma'am. समजलं का? आणखीन एकदा सांगते आणि एकदा ऐका. वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग म्हणजे काय समजलं तर वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग मध्ये आपल्याला काय करायचंय, जे की पाणी आहे रिझर्वायर डॅम मध्ये आहे समजा, तर त्या डॅम मधलं जे एक्सेस वॉटर आहे किंवा अवेलेबल जे वॉटर आहे तर ते आपल्याला काय करायचंय, प्रोव्हाइड करायचंय. क्रॉप्सना प्रोव्हाइड करायचंय समजा, किंवा ॲग्रिकल्चरला करायचंय, किंवा ड्रिंकिंग पर्पजचे आपल्याला लोकांना प्रोव्हाइड करायचंय. तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल की आपल्याला ते जे डॅम्स थ्रू जे वॉटर आहे तर त्याचे कंपोनंट कुठले कुठले आहेत त्याचा पूर्ण स्टडी रिलेटेड टू द डॅम्स, त्याचे रिझर्व्स वायर्स कुठले आहेत किंवा त्याचे कंपोनंटमध्ये स्पिलवे आहे, गेट्स आहेत. तर हे जे डिझाईन आहे त्याचं डिझायनिंग असेल तर त्याचा पूर्ण स्टडी आपल्याला डॅमचा या वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंगमध्ये करायचा आहे. सेकंड थिंग इज दॅट द वॉटर रिसोर्सेस कुठले कुठले अवेलेबल आहेत लँडवरती. आता विहीर असेल किंवा तुमचे बोरवेल्स असतील किंवा तुमचं त्या ठिकाणी समजा नदी आहे, तर या सगळ्याचा जो स्टडी आहे किंवा किती किलोमीटरवरती अवेलेबल आहे या सगळ्याचा पण स्टडी. कुठल्या एरियामध्ये रिव्हरच नाही आहे, कुठल्या एरियामध्ये आपल्याला वॉटर रिसोर्सची गरज आहे. आता ड्रॉट एरिया आहे तर ड्रॉट एरियामध्ये वॉटर काय आहे, वॉटर टेबल कमी आहे, त्या ठिकाणी विहिरीला किंवा बोरवेलला पण पाणी काय असतं, कमी असतं. तर त्या ठिकाणी आपल्याला वॉटर काय करायचंय, प्रोव्हाइड करायचंय. तर कसं प्रोव्हाइड करणार की ज्या ठिकाणी जास्त वॉटर आहे, समजा मग एक डॅम साईट आहे ती तुमची समजा एका जास्त डिस्टन्सवरती आहे, तिथून आपल्याला आता समजा तुम्ही जर ह्याच्यामध्ये गेला, सातारा डिस्ट्रिक्टमध्ये गेला किंवा कराड जिल्ह्यामध्ये गेला किंवा सातारा डिस्ट्रिक्टमध्ये गेला, तर त्या साईडला डॅम्स आहेत. तर ते डॅम्स आपल्याला ते डॅम थ्रू जे वॉटर आहे, रिझर्वायर थ्रू जे वॉटर अवेलेबल आहे ते वॉटर आपल्याला काय करायचं आहे, ट्रान्सफर करायचं आहे. जिकडे की समजा सोलापूर डिस्ट्रिक्ट असेल किंवा इकडं तुमचं जत तालुका असेल किंवा कवटेमंका तालुका असेल, तर एवढ्या लांब आपल्याला काय तर ड्रॉट एरिया आहे, तर एवढ्या लांब आपल्याला काय करायचं, वॉटर ट्रान्सपोर्ट करायचं आहे. तर आपण कसं ट्रान्सपोर्ट करणार, तर थ्रू द रिव्हर्स असतील किंवा कॅनॉल्स असतील, तर त्या कॅनॉल थ्रू आपण काय करणार, वॉटर ट्रान्सपोर्ट करणार. कशासाठी, फॉर द क्रॉप्स किंवा लिव्हिंग पर्पजसाठी, किंवा काही वेळेला त्या तिथल्या लोकांना पाणी पिण्यासाठी सुद्धा पाण्याच्या त्या ठिकाणी ड्रॉट एरियामध्ये गरज आहे. तर अशा लोकांना आपल्याला काय करायचं, वी हॅव टू प्रोव्हाइड द वॉटर. तर त्यासाठी जे काही रिक्वायर्ड डिझाईन आहे, रिक्वायर्ड जे प्लॅनिंग आहे, दॅट ऑल कम अंडर दिस वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग. आणखी डॅम साईटला हायड्रॉलिक स्ट्रक्चर असं म्हणतात का, तर दॅट इज रिलेटेड टू द वॉटर. जे वॉटर रिलेटेड जे स्ट्रक्चर आहेत त्यांना हायड्रॉलिक स्ट्रक्चर असं म्हणतात. दॅट इज वन पॉईंट. सेकंड पॉईंट आहे की आपल्याला वॉटरपासून इलेक्ट्रिसिटी जनरेट करायची आहे. तर ती कशी इलेक्ट्रिसिटी जनरेट होते, त्यासाठी हायड्रो पॉवर प्लांट आहे. या हायड्रो पॉवर प्लांटमधून काय करतात, पाणी आहे तर त्या पाण्याला कायनेटिक एनर्जीमध्ये कन्वर्ट करतात. कायनेटिक एनर्जी थ्रू आपल्याला त्या ठिकाणी टर्बाईन्स यूज करून त्या कायनेटिक एनर्जीचा आपल्याला इलेक्ट्रिसिटीमध्ये परत मेकॅनिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट करता येतं. मेकॅनिकल एनर्जी थ्रू परत जनरेटर वापरले तर आपल्याला डायरेक्टली इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्वर्जन होतं. ही जी काही पॉवर प्लांट आहेत तर याचा पण स्टडी हा पूर्ण कशामध्ये येतो, वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंगमध्ये येतो. परत अगेन नेक्स्ट लास्ट पॉईंट आहे तो म्हणजे इट इन्क्लूड्स द वॉटरशेड प्लॅनिंग अँड द वॉटर हार्वेस्टिंग. वॉटर हार्वेस्टिंग आणि वॉटर प्लॅनिंग. तर काय करायचं या ठिकाणी, पाणी अडवा पाणी जिरवा ही जी मोहीम आहे तर ती जर आपण राबवली तर काय होऊ शकतं, तर या ठिकाणी ज्या ठिकाणी तुम्ही काय घातलेलं आहे, बांध घातलेला आहे थोडक्यात, त्या ठिकाणी पाणी ज्या ठिकाणी अडवलेलं आहे तर त्या ठिकाणी वॉटर काय होईल, त्या ठिकाणी
सिपेज होईल तुमच्या जमिनीमध्ये, जेणेकरून वॉटरची लेवल आहे ती काय होऊ शकते, इन्क्रीज होऊ शकते. त्याच्यामुळे वॉटर लेवल इन्क्रीज होते म्हणजे काय होतं, तुमच्या विहिरीमध्ये जे पाणी आहे त्याची लेवल इन्क्रीज होते. बोरवेल्स आसपास जवळ असतील तर ते पण इन्क्रीज होतात. सो दॅट ज्या वेळेला रेनफॉल होईल त्यावेळेला आपल्याला काय करायला लागेल, वी हॅव टू use this watershed planning and the rain water harvesting system. सेकंड पॉइंट जो येतो की सॉइल कन्झर्वेशन अँड सॉइल रिक्लेमेशन. सॉइल कन्झर्वेशन म्हणजे काय, तर सॉइल कन्झर्वेशन मध्ये काय होतं, आता रेनफॉल होत असताना त्या पाण्याबरोबर आपली माती पण वाहून जाते, म्हणजे काय होतं, सॉइलचं इरोजन होते त्या ठिकाणी. तर ते सॉइल इरोजन कमी करण्यासाठी पण आपल्याला काय करायचं, वी हॅव टू टेक सम प्रोव्हिजन्स. तर त्यासाठी आपल्याला झाडे लावली पाहिजेत. सेकंड वन, आपल्याला बांध घातले पाहिजेत, जेणेकरून पाणी अडवलं पण जाईल, जिरवलं पण जाईल. आणि तिसरं पॉईंट म्हणजे काय, सॉइलचं त्या ठिकाणी कन्झर्वेशन पण होईल, सॉइलचं इरोजन होणार नाही. नेक्स्ट पॉईंट सांगितलं तुम्हाला सॉइल रिक्लेमेशन. पहिला पॉईंट, सॉइल अशी वाहून जाते, दॅट इज द फर्स्ट निगेटिव्ह पॉईंट. सेकंड पॉईंट काय आहे की आपल्याला सॉइलचं रिक्लेमेशन म्हणजे ठिकाणी एखाद्या लँडमध्ये कंटिन्युअसली आपल्याला फ्लड, त्या ठिकाणी वॉटर जास्त आहे आणि कंटिन्युअसली जर लँडमध्ये वॉटर साचून राहिलं तर काय होऊ शकते, सॉइलची सुपीकता जी आहे ती कमी होऊ शकते, जे आपल्याला रिक्वायर्ड आहे क्रॉपसाठी, पिकं घेण्यासाठी जशी सॉइल लागते तशी सॉइल आपल्याकडे नाही आहे. तर त्यासाठी काय करावं लागेल, आपल्याला सॉइलचं टेस्टिंग करावं लागेल. जे की इलेमेंट कमी आहेत सॉइलमध्ये तर ते आपल्याला काय करावं लागतील, इन्क्रीज करावे लागतील. मग ते आपण काय करू शकतो, त्या ठिकाणी आपल्याला जे जे इलेमेंट आहेत ते आपल्याला काय करायचे आहेत, इन्क्रीज करायचे आहेत. आणि इन्क्रीज केल्यानंतर त्या सॉइलची सुपीकता काय होईल, टिकून राहील आणि आपल्याला जे क्रॉप्स जितक्या प्रमाणामध्ये मिळतात तितक्या सेम प्रमाणामध्ये आपल्याला दरवर्षी मिळत जातील. पण त्यासाठी दरवर्षी आपल्याला काय करावं लागेल, सॉइल रिक्लेमेशन करावं लागेल. नेक्स्ट पॉईंट आहे तो हायड्रोलॉजिकल सायकल. हायड्रोलॉजिकल सायकल म्हणजे काय, ते कसं वर्क होतं, तो स्टडी पण या ठिकाणी वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंगमध्ये येतो. नेक्स्ट पॉईंट येतो तो रेनफॉल, फ्लड कंट्रोल, आणखी तुमचं स्टडी ऑफ रेनफॉल अँड मेजरमेंट ऑफ द रेनफॉल. तर मेजरमेंट ऑफ रेनफॉलसाठी आपल्याला काय कुठलं इक्विपमेंट वापरायचं आहे, दॅट इज द रेन गेज इक्विपमेंट. तर या रेन गेजमधून आपल्याला काय करायचं आहे, विल गेट द आयडिया अबाउट द that rainfall, measurement of the rainfall is come under the rain gauge equipment. सेकंड येतं की स्टडी ऑफ रेनफॉल. तर कुठल्या एरियामध्ये जास्त पाऊस पडतो, कुठल्या एरियामध्ये पाऊस कमी पडतोय, ह्या सगळ्याचा जो स्टडी आहे आणि कुठल्या टाईपचे पॅरामीटर्स अफेक्ट करतात या रेनफॉलसाठी, तर याचा पण स्टडी जो आहे तो दॅट इज कम अंडर दिस वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग. रन ऑफ म्हणजे काय, रन ऑफ म्हणजे जे वॉटर आहे, पाऊस पडला तर पाऊस पडल्यानंतर पाणी काय होतं, जमिनीवरून वाहत जातं. पण त्याला रन ऑफ करायचं आहे, आपल्याला ऑफ करायचं म्हणजे त्याचं रनिंग आहे ते आपल्याला स्टॉप करायचं आहे. म्हणजे काय, पाणी आपल्याला जिरवायचं आहे आपल्या जमिनीमध्ये, दॅट इज नथिंग बट अ रन ऑफ. म्हणजे एवढ्या, समजा 1 मीटर स्क्वेअर एवढा एरिया आहे, तर त्या 1 मीटर स्क्वेअर एरियामध्ये पाणी किती जमिनीमध्ये मुरतंय, दॅट स्टडी इज नथिंग बट अ रन ऑफ. आणि फ्लड कंट्रोल म्हणजे काय, तर फ्लड कंट्रोल आपण कसं करणार आहोत, तर गेट्स असतील किंवा त्या ठिकाणचे स्पिलवेज आहेत ते आपल्याला ओपन करून ते पाणी आपल्याला काढायचं, पुढे प्रोव्हाइड करायचं. त्याच्यासाठी जे काही प्लॅनिंग आहे, डिझायनिंग आहे, या सगळ्याचा जो स्टडी आहे तो आपल्याला कशामध्ये करायचं, तर वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंगमध्ये येतो. ठीक आहे, दॅट इज द डिसिप्लिन विच इज रिलेटेड टू द वॉटर engineering. All of you understand? Yes, ma'am. Ma'am. Yes, ma'am. ऐकताय ना Yes. सगळे? Yes. Yes, ma'am. Yes, काय काय ma'am. समजलं Yes, सांगा ma'am. बघू चला, वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग म्हणजे काय? वन बाय वन टेल मी फास्ट. चव्हाण रेड्डी. Measurement. मेजरमेंट ऑफ Water मेजरमेंट resources. ऑफ व्हॉट? मेजरमेंट Measurement of ऑफ water level. रेनफॉल थ्रू विच इन्स्ट्रुमेंट, इक्विपमेंट कुठलं सांगितलं मी तुम्हाला? Rain gauge. रेन गेज इक्विपमेंट. ओके, नेक्स्ट वन. नेक्स्ट आणखी काय समजलं तुम्हाला सांगा? Water resources planning. वॉटर Development रिसोर्सेसचं of प्लॅनिंग, water resources. आपल्याला प्लॅनिंग, ट्रेनिंग, Development and utilization. काय करायचंय? Soil Development and conservation. utilization of water resources like dams, barrages, बोरवेल. borewell. नेक्स्ट, हा आणखी काय समजलं? दीप्ती मोरे.
पाणी आडवा पाणी जिरवा. ओके, पाणी अडवा पाणी जिरवा. कशासाठी करायचं आपल्याला हे पाणी अडवा पाणी जिरवा? काय मिळतं त्याच्यातनं आपल्याला? काय होतं सांगा बरं? टू प्रिव्हेंट सॉइल इरोजन. ओके, सॉइल इरोजन रिड्यूस होतं. परत दुसरं म्हणजे वॉटर टेबल इन्क्रीज होतं. वॉटर टेबल म्हणजे काय? आपल्या विहिरीतल्या पाण्याची लेवल आहे ती इन्क्रीज होते. म्हणजे त्या क्रॉस सेक्शनल एरियामध्ये जे राहणारे लोक आहेत त्यांना वॉटर जास्त मिळू शकतं बिकॉज ऑफ ते आपल्याला रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि वॉटरशेड प्लॅनिंगमुळे. जवळपासचे जे काही बोर्स आहेत किंवा विहिरी आहेत तर त्याचं पाण्याची लेवल काय होते? इन्क्रीज होते. नेक्स्ट पॉइंट, सॉइल रिक्लेमेशन सॉइल कन्झर्वेशन. कोण सांगते बघूया? चला शरयू. शरयू कोण आहेत? Maintaining the fertility of soil. मेंटेनिंग दी Fertility of soil. मेंटेनिंग दी बोला शरयू. Maintaining the fertility of soil. ओके, फर्टिलिटी ऑफ द सॉइल. आपल्याला काय करायचं? वी हॅव टू मेंटेन द फर्टिलिटी ऑफ सॉइल. ओके, बरोबर आहे. नेक्स्ट पॉइंट. हा, काय करायचं? फर्टिलिटी कमी झालेली आहे सॉइलची, तर आपल्याला कशी इन्क्रीज करणार आपण? त्यामधले कुठले कुठले पॅरामीटर्स कमी आहेत ते आपल्याला त्यामध्ये आर्टिफिशियली ऍड करायचे आणि ऍड करून झाल्यानंतर विल गेट द मॅक्झिमम फर्टिलिटी. नेक्स्ट पॉइंट. हा, नेक्स्ट पॉइंट कुठला समजला आणखी सांगा यातला? दीपक ऐवळे, ऋतुजा माने. ऋतुजा, Yes, ma'am. काय समजलं सांगा? तुम्हाला पटपट सांगा, वेळ नका घेऊ, आपल्याला पुढे जायचंय. By constructing हा, बोला. by constructing dams and various water storage system, we can reserve the water and use the water in various areas where we have need of the water. ओके, नेक्स्ट आणखी कोण बोलत होते? बोला. हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर स्टेशन. ओके, हायड्रो काय करायचं? हायड्रो पॉवर प्लांट थ्रू आपल्याला इलेक्ट्रिसिटी जनरेट करायचं आहे. दॅट इज द हायड्रो पॉवर प्लांट. नेक्स्ट, पाटील वैष्णवी. वैष्णवी पाटील, प्रतीक्षा पाटील. रेनफॉलचा स्टडी करायचा. ओके, रेनफॉल. रन ऑफ म्हणजे मी काय सांगितलं? कोण सांगतंय का? रन ऑफ पाणी वाहून जाऊ द्यायचं नाही. पाण्यासोबत माती वाहून जाते. जिरवायचं. ओके. रोहित निकम, काय समजलं तुम्हाला? यश रेपाल, यश. हॅलो मॅम. मॅडम आवाज येत नाही. ओके, ठीक आहे मग. हॅलो. हा, हॅलो. ती मॅडम तुम्ही नेक्स्ट, सुरुवातीला कसे तरी बॅच सांगत होता ते सांगा, मी जरा लेट जॉईन झालतो. एक मिनिट, बोला. तुम्ही सुरुवातीला कसे तरी बॅच सांगत होता तेच, मी जरा लेट जॉईन झालतो. ओके, मी सांगते तुम्हाला लास्टला की तुम्ही ज्यांनी स्कॉलरशिपचे फॉर्म भरलेले आहेत किंवा काही जणांनी भरले नसतील, काही जण ट्राय करत असतील, ज्यांना ते स्कॉलरशिप फॉर्म भरता येत नाहीयेत, काही प्रॉब्लेम जर असेल तर तुम्ही किंवा इलिजिबिलिटी फॉर्म जो आहे युनिव्हर्सिटीचा, ते दोन्ही तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी सांगितले असतील तुमच्या सीसींनी,
तर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असतील तर तुम्ही फर्स्ट बॅचचे जे विद्यार्थी आहेत त्यांनी आवताडे मॅडमना फोन करा. सेकंड बॅचचे आहे 1 to 18 तर त्यांनी आवताडे मॅडमला फोन करायचा आहे. सेकंड 19 ते 36 यामध्ये जे विद्यार्थी आहेत तर त्यांनी सवासे सरांना कॉल करा. नंतर 37 ते 54 यामध्ये जे विद्यार्थी असतील तर त्यांनी झाडबुके मॅडम यांना कॉल करा. आणखी 55 ते 71 यामध्ये जे विद्यार्थी असतील त्यांनी साठे सरांना फोन करा. या सगळ्या फॅकल्टीचे नंबर तुम्हाला तुमच्या टेलिग्राम ग्रुपवरती तुमच्या सीसी मॅडम पाठवत आहेत. ओके ओके. ठीक आहे. आपण लास्ट कुठेपर्यंत लिहून दिले बघा. राईट डाऊन दिस वन बाय वन विल फिनिश. राईट डाऊन वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग डिसिप्लिन इन युअर नोटबुक. कॉलेजला आलं तर चालतंय ना फॉर्म भरायला. ओके चालेल. राईट डाऊन वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग डिसिप्लिन. आता आपलं कंप्लीट करू नंतर लास्टला मी आय विल गिव्ह यू द 5 minutes. ओके. राईट डाऊन वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग डिसिप्लिन. ठीक आहे. इकडे लक्ष द्या. थोडं सिन्सिअरली अभ्यास करा. कारण काय आहे की आपली आता नेक्स्ट वीकमध्ये आपली टेस्ट असणार आहे. प्रत्येक विषयाची तुमची टेस्ट असेल. उद्या जरी तुम्हाला सुट्टी असेल संडेला तर तुम्ही तुमचा टाइम पूर्ण युटिलाइज करा तुमच्या स्टडीसाठी. ओके. कारण नेक्स्ट वीकमध्ये आपल्या टेस्ट चालू होतील 1 by 1. तर प्रत्येक सब्जेक्टच्या टेस्ट असणार आहेत. प्रत्येकाचा जितका सिलेबस झालेला आहे त्या सिलेबसवरती टेस्ट असेल. सो उद्याचा जो सुट्टीचा जरी वेळ असेल तरी पण तुम्ही तो तुमच्या स्टडीमध्ये इन्व्हॉल्व करा. ओके. तो तुम्हाला बेनिफिशियल राहील. युनिट टेस्ट 1 2 3. बोला. ऑफलाईन का ऑनलाईन? ऑनलाईनच राहील टेस्ट तुमची. ऑब्जेक्टिव्ह असणार आहेत. तर ऑनलाईन तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह सॉल्व्ह करावे लागतील. ओके मॅडम. 1 तारीख का? नेक्स्ट वीक मध्ये असं सांगितलंय. तुम्हाला शेड्यूल मिळेल त्याचं. ओके मॅडम. Write down water resource engineering means measurements, comma utilization, and development of water resources. For agriculture, municipal, and power generation purpose. Full stop. It mainly includes irrigation engineering. Comma design of hydraulic structures, like dams, comma canals, etc. Full stop. Water resource engineering deals with planning,
designing, planning, designing, and developing, water resources, developing water resources, by constructing several hydraulic structures like dams, barrages, hydropower stations, canal, and pipe network, etc. Full stop. It also includes watershed planning, water harvesting techniques, soil conservation, and soil reclamation, full stop. Hydrology is also a part of water resource engineering. Full stop. Hydrology includes study of sources of water, measurement of rainfall, study of rainfall, runoff, flood control. Full stop. ओके, completed. सगळ्यांचं कंप्लीट झालं का? All of you? Yes, ma'am. Okay, thank you all. Within 1 minute our meeting will be over. On Mondays first lecture will meet once again. Okay, for the next slide. स्टडी करा. उद्या संडे जरी असेल तरी नेक्स्ट वीक मध्ये आपली काय